नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शिक्षक भरती 2022 अभियोग्यताधारक जे काही शिक्षक भरतीची वाट बघत आहे, म्हणजे रोज असं वाटतं काहीतरी अपडेट येईल, कोणत्या तरी वॅकन्सी भरल्या जातील, काहीतरी होईल. पण असं काहीसुद्धा न होता काहीतरी नवीन दुसऱ्याच अपडेट ज्या कामाच्या आहे पण असं म्हणता येईल आणि कामाच्या नाहीसुद्धा असं म्हणता येईल. आणि आता एक सर्क्युलर किंवा एक शासनाचा एक आता असं समजा GR किंवा प्रेस नोट जारी केलेला आहे की त्यामध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीविषयी एक समिती स्थापन करायची आहे आणि ती येणारी शिक्षक भरती कशी होणार आहे, काय कशी घ्यायची आहे, त्याबद्दल त्यांनी त्यामध्ये आता अभ्यास गट एक स्थापन केलेला आहे. तर काय ते पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पुरती आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, दीपक केसरकर साहेबांचं खूप दिवसापासून स्टेटमेंट होतं की स्थानिक उमेदवार आणि सिंधुदुर्गचे जे काही कंत्राटी शिक्षक घेतलेले होते त्यांना म्हणजे कंत्राटी होते पण त्यांना रेग्युलर करण्यासाठी जे काही त्यांनी आंदोलन उभारलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी असे बोलले होते की स्थानिक जे सिंधुदुर्गातले DED धारक आहेत त्यांना सामावून घेतलं जाईल. तोच नियम पूर्ण राज्यासाठी लागू करायचा आहे का, अशा गोष्टी झाल्या की फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरताच आहे. एवढं तर फिक्स होतं की एका जिल्ह्यासाठी असा अलग नियम लागू शकत नाही, लागलं तर पूर्ण महाराष्ट्रासाठीच लागेल. पण कुठेतरी तेव्हाच असं म्हणतात ना की एखाद्या गोष्टीमधून वास यायला लागतो लगेच. कुठंतरी काहीतरी करपत आहे, कुठंतरी काहीतरी होत आहे, त्याचा एक भास होतो माणसाला. त्या स्टेटमेंटहून असं वाटायला लागलं की आता शिक्षक भरतीची नवीन दशा काहीतरी बदलणार आहे. आणि 1-2 दिवसानंतर तसं प्रत्ययसुद्धा आला. त्याच्यानंतर ज्या मुलाखती झाल्या त्यांच्या न्यूज चॅनलला असो, कुठे काही असो, त्यामध्ये त्यांचं एकच स्टेटमेंट होतं की जिल्हानिहाय भरती करायची, मग बदली होणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही, अशा तशा गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये मला एकच गोष्ट बोलायची आहे, भरती कशीही करा बाबा, तुला जिल्हानिहाय कर, विभागानुसार कर, राज्यस्तरीय कर, देश पातळीवर कर, जगाच्या पातळीवर कर, विश्वाच्या पातळीवर कर, तिकडे चंद्रावर जाऊन कर, कशी करा, पण फक्त भरती प्रक्रिया करा आणि पूर्ण करा. बस एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आम्हाला माहिती आहे कोणत्या गोष्टीने खूप काही फरक पडणार नाही, थोडाफार फरक पडणार आहे, असं पण म्हणता येणार नाही आहे की ही भरती जी आहे ही जिल्हानिहाय झाली किंवा विभागानुसार झाली तर याच्यात फायदा कोणाचा होणार आहे, तोटा कोणाचा होणार आहे. ह्या फायद्या तोट्याच्या गोष्टी मी तुम्हाला जवळपास 1.5 वर्षापूर्वी सांगितलेल्या आहे मित्रांनो. माझा तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा. 4 एप्रिल 2023चा माझा व्हिडिओ आहे मित्रांनो. म्हणजे जवळपास 16-17 महिने झाले या गोष्टीला. तेव्हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरचा सर्वात जास्त व्हायरल झालेला तो व्हिडिओ मित्रांनो. जवळपास 97,000-97,500 लोकांनी, म्हणजे जवळपास 1,00,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. तो व्हिडिओ होता माझा की शिक्षक भरती विभागानुसार होणार. मी तेव्हा हा व्हिडिओ बनवला होता. तेव्हा मला भरपूर लोकांनी शिव्या मारल्या होत्या आणि भरपूर काही कमेंट बॉक्समध्ये निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या. पण मी पहिले सांगितलेलं आहे तुम्हाला की निगेटिव्ह कमेंट मी पॉझिटिव्ह यानंच घेतो, कारण की हवेत तीर मारून कोणत्याही गोष्टी होत नसतात मित्रांनो. तेव्हा पण असं कुठंतरी कुजबूज होतीच की विभागानुसार होणार. त्यासाठी आंदोलनसुद्धा उभारलं गेलेलं होतं सिंधुदुर्गमध्येच, कोकण विभागामध्येच त्यासाठी आंदोलन उभारलं गेलेलं होतं. तेव्हा तरी असं कुठंतरी वाटायला लागलं होतं. पण आता ही भरती जिल्हानिहाय होणार की विभागानुसार होणार, पहिले आपण बघणार आहे याच्यामध्ये फायदा कोणाचा, तोटा कोणाचा. ते मी तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. त्यामध्ये एवढी डिटेल मला तेव्हा देता आली नव्हती, कारण की तेव्हा असं काही होईल तेव्हा आपण सुद्धा वाटलं नव्हतं. पण तरी मी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. माझ्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पॉप्युलरमध्ये जाऊन जर बघितलं तर तो टॉपवर व्हिडिओ होतो. तर पहिले तर आपण बघूया की आजचं काय नेमकं यांनी काय शासन निर्णय केलेला आहे की राज्याची शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करायचा आहे. बघा प्रस्तावना काय आहे की बाकी आपल्याला काय बघायचं नाही, शासन निर्णय किती आहे काय आहे ते काही गरजेचं नाही आपल्याला. प्रस्तावना बघा. सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था
व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. परंतु शिक्षक पद भरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्षे स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकाकडून होत असते. तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवाज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांच्या स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर, बघा, जिल्हा किंवा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियाबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचवण्याकरता एक अभ्यासगट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. बघा काय शासन निर्णय, की राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी याच्यामध्ये एक अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यामध्ये बघा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे अध्यक्ष राहणारे, उपसचिव शिक्षण व शिक्षकेतर शालेय शिक्षण क्रीडा विभाग सदस्य आहेत, संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग, संबंधित उपसचिव विधी व न्याय, संबंधित उपसचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग, शिक्षक संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक, शिक्षण संचालक प्राथमिक. तर हे सदस्य सचिव असे राहणार आहे मित्रांनो. आयुक्त शिक्षण यांचा सदर अभ्यासगटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील. समितीची कार्यकक्षा काय मित्रांनो, की प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग या जिल्हा स्तरावर शिक्षण भरती करता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे. 2. कालावधी असा आहे मित्रांनो याचा, की अभ्यास गटाने आपला अहवाल 1 महिन्यात द्यायचा आहे. म्हणजे आज 20 ऑगस्ट आहे, तर 20 सप्टेंबरपर्यंत अहवाल द्यायचा आहे. याच्यामध्ये 100% मला वाटतंय 10 दिवस परत वाढणारच आहे. असं पकडून झालं की 1 ऑक्टोबरपर्यंत अभ्यास गटाला टाईम देणारच आहे मित्रांनो. आजही माझे शब्द लिहून ठेवा मी, 10 दिवस परत वाढून मिळतील त्यांना. 1 महिना दिला आहे पण 40 दिवस हे करतीलच. माझे शब्द तुम्ही लिहून ठेवा. त्याच्यानंतर बघा खर्चासाठी तरतूद, सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा. बघा हे पण खर्च काही त्याच्यातून देणार नाहीत ते, शासन निर्णय बघा तो, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. तर असा हा शासन निर्णय मित्रांनो 20 ऑगस्ट रोजी निर्गमित झालेला आहे. आता बघा हे काय म्हणतात, प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून, म्हणजे स्वतः मान्य करतात की प्रचलित शिक्षक भरतीमध्ये काहीतरी त्रुटी आहेत. मी मान्य करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये त्रुटी असतात आणि त्या त्रुटी दूर करायच्या असतात. मग या शिक्षक भरतीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी तुम्ही दूर करू शकता. तुम्ही डायरेक्ट पद्धतच बदलायचं का म्हणू शकता. म्हणजे तुम्ही मानता का राज्यस्तरीय शिक्षक भरतीची याच्यामध्ये त्रुटी आहे. आणि मलाही असं वाटतं मित्रांनो, जिल्ह्यावाईज शिक्षक भरती होणार नाही. माझं आता वैयक्तिक मत आहे. माझ्या त्या व्हिडिओला जसं निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या तसं माझं बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही आतासुद्धा निगेटिव्ह कमेंट देऊ शकता की तुला कसं माहीत, की तुम्हाला कारण काहींची लँग्वेज खूप जास्त म्हणजे असं वाटतं हे शिक्षक खरंच होणार आहेत का. तर मी प्रत्येकाला रिप्लाय जरी देतो तरी मी एक विथ रिस्पेक्ट देतो, ड्यू रिस्पेक्ट असतो माझा त्या उत्तरामध्ये. तसं मी पण अपेक्षा करतो की मी काही खूप मोठा नाही आहे किंवा मी नोकरी करतो म्हणून मी काही खूप मोठा झालो आहे, खूप ज्ञान देते, अशा गोष्टी नसतात मित्रांनो. मी तुमच्यापैकीच एक आहे. मी तुमचा मित्र, भाऊ, म्हणजे ज्या काही माझ्या महिला भगिनी असतील त्या बहिणी मैत्रीण ज्या काही असेल नातं, त्या दृष्टिकोनातून मी ही गोष्ट सांगतो. कारण की या भरती प्रक्रियेचा खूप मोठा अनुभव, खूप मोठा एक्सपिरियन्स या गोष्टीचा आहे. 5-6 वर्ष यामधले भोगलेले आहेत आणि तुमच्या फिलिंग्स मी समजू शकतो. त्यासाठीच मी फक्त यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर ही मला असं मनातून वाटतं आणि मी तेव्हा पण सांगितलं होतं 4 एप्रिल 2023ला की भरती प्रक्रिया ही विभागानुसार होणार. आणि भरती प्रक्रिया तुम्ही राज्यस्तरीय असू द्या, विभागानुसार असू द्या, जिल्ह्यानिहाय असू द्या मित्रांनो, जिथं जास्त जागा असणार आहे तिथंच पोरं पळणार आहेत. मग ते जिल्ह्यात त्यांना जाता येऊ की घरापासून दूर असो, काही असो, हे तर सत्य आहे मित्रांनो. बघा समजा कोकण विभागात 300 जागा आहे आणि अमरावती विभागात, समजा आपण विभागानुसार घेऊ, अमरावती विभागात 100 जागा आल्या, कोकण विभागात 300 जागा आल्या. अमरावती विभागामध्ये पळणार नाहीत जास्त, कोकण विभागामध्येच पळतील. आणि असं तर तुम्ही करू शकत नाही की विभागावाईज म्हटल्यानंतर विभागातच तुम्हाला टाकता येईल, असं होऊ शकत नाही मित्रांनो. असा शासन निर्णय घेऊ शकत नाही की अमरावती विभागाला अमरावतीमध्येच पेपर देईल फक्त, असा शासन निर्णय घेऊ शकत नाही. कारण की हे आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आपल्याला अधिकार आहे. आणि शासन निर्णय जरी घेतला विभागानुसार भरती होईल
ठीक आहे बाबा, तू कोकण विभागात गेला तर तुला परत मग तुझ्या विभागात जाता येणार नाही. तू कोकण विभागात सिलेक्ट झाला तर तू कायमस्वरूपी कोकण विभागात राहशील. ही गोष्ट ते हे आत टाकू शकतात, पण असा नियम लावू शकत नाही की अमरावती विभागामधला इकडे येणार नाही, तो तिकडे जाणार नाही. पूर्ण महाराष्ट्रात कोणी जिल्ह्यानुसार होऊ द्या, विभागानुसार होऊ द्या, राज्यस्तरीय होऊ द्या, प्रत्येक गोष्टीनुसार तो प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो क्वालिफाय असणारच आहे. जिल्हानिहाय जरी भरती झाली तर बुलढाण्याचा औरंगाबाद संभाजीनगरला जाऊ शकतो, संभाजीनगरचा मुंबईला जाऊ शकतो. जाण्याबद्दल नाही आहे प्रॉब्लेम, फक्त काय होणार आहे, बदलीचा प्रॉब्लेम होणार आहे. फक्त एवढी गोष्ट याच्यामध्ये काहीतरी वेगळी होईल, बाकी काही सुद्धा होणार नाही मित्रांनो. आणि कट ऑफचं काय होऊ शकतं, कट ऑफ थोडासा 19-20 होऊ शकतो. का होऊ शकतो, कारण की जर जास्त वॅकन्सी असल्या तिकडे जास्त पोरं जर पळाली आणि कमी वॅकन्सी असल्या तिकडे कदाचित कोणाची प्रत्येकाची थिंकिंग असते जास्त आहे म्हणे तिकडं आपण जाऊ, तिकडं कट ऑफ कमी लागेल. त्यामुळे कधी कधी काय होतं, जिकडे कमी जागा असतात तिकडे पण कमी कॅन्डिडेट जातात, तर त्या ठिकाणी सुद्धा कट ऑफ कमी होऊ शकते. कट ऑफमध्ये 19-20 होऊ शकतो, एवढी मी गोष्ट मान्य करतो. पण राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय याचा कोणताही काहीही म्हणजे खूप मोठा फायदा आणि खूप मोठा तोटा अशी गोष्ट नाही. थोडाफार फायदा होईल, थोडाफार तोटा होईल. पण कसं आहे, प्रत्येकच जण नाही, बघा आज मी मानतो जर प्रत्येकच जण म्हणेन की नाही मला माझ्या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या घराजवळच नोकरी करायची, तर मी त्यांना म्हणतो करूच नका. पहिलं बघा, नोकरीला लागा. घराजवळ कधी जायचं ते जाता येईल. मी माझ्या घरापासून 600 किलोमीटर दूर नोकरी करतो. मलाही वाटतं मी घरी जावं, मलाही वाटतं मी ट्रान्सफर करून घ्यावी, हे करावं. पण नियम असतात की इतक्या वर्ष सर्व्हिस आहे, तितक्या वर्षानंतरच तुम्ही जाऊ शकता किंवा ह्या गोष्टी मी पण मी हा विचार नाही केला की मी मुंबईला लागलो आहे आणि आता मला मुंबईला मी कसं. नाही मित्रांनो, पहिला तुमचा जो प्रिफरन्स असला पाहिजे तो नोकरीला लागायचा आहे आपल्याला. पहिले नोकरीला लागा, ट्रान्सफरचं नंतर बघू, झाली तर झाली. अरे लोक दुसऱ्या देशात चालले, चंद्रावर चालले, बरोबर ना, दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करतात. आपले जवान बघा, त्यांच्याकडे बघा, त्यांच्या पूर्ण फॅमिली कुठं असतात, ते कसं जीवन जगतात. आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, वर्गात जाऊन खुर्चीवर बसून आणि सावलीच्या आत, आपल्याला पावसाच्या याच्यात कशात, उन्हात नाही, हिवाळ्यात नाही, थंडीत नाही, काय नाही, आपल्याला 4 भिंतीच्या आत विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, बरोबर. फक्त घरापासून दूर, घराजवळ राहून तुम्ही काय असे तीर मारणार आहेत, काही तीर मारणार नाहीत तुम्ही. फक्त काय करू शकता, घरून मस्त टापटीप कपडे घालून गाडी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन, बाबा घर आहे तेवढं तुम्ही जाऊ शकता. एक तेवढं समाधान राहील, बाकी गोष्टी काही अशा होणार नाही आहेत. आणि खूप काही घराजवळ राहून कोणी तीर मारत नसतो, मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. तुम्हाला काय करायचं, तुम्ही शनिवार रविवार सुद्धा घरी जाऊ शकता जायचं असलं तर, जर मानसिकता असली तर. त्यामुळे पहिला प्रिफरन्स ठेवा की आपल्याला नोकरीला लागायचं आहे. कोणाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटेल, मी पण घरी जातो, मी महिन्याला 8 दिवस घरी जातो, मी सुट्ट्या टाकून जातो, कारण की घरची गोष्ट असते, मी मान्य करतो ती गोष्ट. पण आपला प्रिफरन्स असला पाहिजे पहिली नोकरी असेपर्यंत काही नाही. मग घरी राहायचं असेल तर घरीच राहा, नोकरी लागूच नको. ज्याला जरा एवढा असेल की नाही मला घर सुटतच नाही, बाबा तू घरीच राहा, घरीच काम करतो, काही गरज नाही. त्यामुळे जिल्हानिहाय विभागानुसार कोणती भरती घ्या बाबा हो, फक्त भरती करा, राज्यस्तरीय घ्या, देशपातळीवर. मी म्हणजे ही गोष्ट अशी रागातून बोलत आहे, तुम्हाला कशी घ्यायची ते घ्या, फक्त घ्या आणि विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या. कारण की एक तर वर्गांना शिक्षक नाही, तुम्ही म्हणता आम्ही एवढी भरती केली तेवढी भरती केली. काही जिल्ह्याची अशी कंडिशन आहे, 1100-1200 शिक्षक हे रिक्त पद आहेत, अजून विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही आहे. आणि हे म्हणतात आता जिल्हास्तरीय करायची आणि विभागस्तरीय. अरे बाबा, जिथं शिक्षक नाही, आता तुम्ही भरती केली ना, तुम्ही म्हणता की आम्ही 21,000, पण 21,000 करून पण आज रत्नागिरीची कंडिशन अशी आहे की 1200 जागा रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षकांच्या खाली आहेत. नांदेडच्या 600 काहीतरी जागा, 605 जागा खाली आहेत. जर 1,000 जरी ॲव्हरेज 600 जागा पकडा, 600 जरी जागा पकडल्या, 36 जिल्ह्यामध्ये जर ॲव्हरेज काढलं तर किती जागा उरायला तुम्ही विचार करा मित्रांनो. 20,000 जागा तर अशाच होत आहेत. जागा खाली किती आहेत, 1000 जर तुम्ही ॲव्हरेज पकडला तर 36,000 जागा खाली आहेत त्या हिशोबाने. कारण की काही जिल्हे मोठे आहेत, तिथं जागा तर जास्तच असणार. त्या गोष्टी तुम्ही कंप्लीट करा. तुम्ही आता समिती गठीत करायला आणि याचा निर्णय तुम्हाला कोणत्या स्तरावर घ्यायची घ्या, राज्य स्तरावर घ्या, जिल्हा स्तरावर घ्या किंवा विभाग स्तरावर घ्या, कोणत्या याच्यावर घ्या. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही काय अटी टाकणार आहे जास्तीत जास्त, की बाबा तू जॉईन झाला तर तुला बॉन्ड पेपर लिहून देईल की विभागामधून दुसऱ्या विभागात जाता येणार नाही किंवा जिल्ह्यातून दुसऱ्या याच्यात जाता येणार नाही, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा बदली होणारच नाही, हाय तिथंच राहशील कायमस्वरूपी. राहा तिथं मित्रांनो, काही हरकत नाही. फक्त विनंती करा यांना, सरकारला कोणतंही असो, की बाबा नोकऱ्या द्या, आम्ही कुठेही नोकरी करू. आता काही महानगरपालिकेमध्ये लागतात मित्रांनो, त्यांचं आयुष्य इथं मुंबई नागपूर या ठिकाणीच जातं. कधी लागतात घरात, त्यांचं ते कुठं बदली होत नाही.
त्यांचे काही ह्या महानगरपालिकेहून त्या महानगरपालिकेमध्ये जात नाहीत. त्यामुळे लागण्याचा प्रयत्न करा, बाकी बदल्या होत राहतील किंवा लागल्यानंतर दुसरी एखादी पोस्ट काढा, तिथून तुम्ही घरी जा. फक्त एवढं आहे की आता प्रयत्न करा. लागायचं कसं आहे बघा, टेट 3 वॅकन्सी कमी राहतील, एवढ्या वॅकन्सी राहणार नाहीत. मी परत एकदा बोलतो, तुम्ही म्हणसाल निगेटिव्ह गोष्ट बोलत आहे, कारण की बघा ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा, सरकार कोणतंही असो, नवीन सरकार आलं की पद भरतीवर खूप मोठ्या मर्यादा येतात. या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. 2014ला जेव्हा मी याच्यामध्ये उतरलो होतो आणि 2014ला नवीन शासन आल्यानंतर पहिली कपात 80% भरती कपात झाली होती मित्रांनो. पहिला मंत्रिमंडळातला पहिला निर्णय होता की पद भरतीमध्ये 80% कपात. ती जे आहे मित्रांनो, ती कपात झाली होती, ती डायरेक्ट 4 वर्षानंतर म्हणजे 2019ला उठली होती मित्रांनो. त्या भरतीवरचा 80% कपातीवरचा का? कारण की इलेक्शन होते. 19मध्ये झालं मित्रांनो, परत 20मध्ये परत तशीच कंडिशन होत गेली. आता कुठे 2024ला इलेक्शन आहे म्हणून या पद भरत्या येते मित्रांनो. त्यामुळे बघा, आता जर नाही तर 4 वर्ष परत बघा, माझे शब्द परत मार्क करून ठेवा तुम्ही. आता असं समजा की ही टेट आता 3री जी आहे ही झाली समजा, 4थी टेट कधी होईल याचं स्वप्नसुद्धा पाहू नका तुम्ही. माझं स्पष्ट बोलणं आहे. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही म्हणजे खूपच जास्त निगेटिव्ह बोलता किंवा नाही, ही सत्यता आहे मित्रांनो. 2024ला जर आता ही टेट जेव्हा येईल 100% त्यांना नोटिफिकेशन टाकणे आणि ते घेतीलच. पण 2024-25ला झाली तर नंतर कधी होईल ही तुम्हाला माहीत आहे. 2029पर्यंतच वाट बघावं लागेल तुम्हाला. त्यामुळे प्रयत्न करा टेट 3मध्ये, टेट 2च्या सेकंड फेजमध्ये 10% कपात, त्याच्यानंतर रिक्त, अपात्र, माजी सैनिक, यात भरपूर जागा आहेत मित्रांनो. त्यामध्ये भरपूर माझे भाऊ बहीण मित्रमैत्रिणी लागतील. आणि येणाऱ्या पद भरतीमध्ये ज्यांना आता असं वाटतं की याच्यामध्ये चान्सच नाही, ते आतापासून अभ्यास करा. इथं टाईमपास करत बसू नका की नाही आता हे करू नाही ते करू. कोणी टाईमपास करत बसू नका. व्यवस्थित अभ्यास करा आणि होता होईपर्यंत सिलेक्शन झालंच पाहिजेत ह्या 1 वर्षामध्ये, अशा गोष्टीची तयारी करा. काहींचं चांगलं जर सरळ सेवेची तयारी असेल, त्यांनी BMCच्या आता 1800 1850 जागा आलेल्या त्याची तयारी करा. कंबाईनची ॲड मोठी येणार आहे, कंबाईनची सुद्धा तयारी ठेवा. कुठे ना कुठे चिपकून जा मित्रांनो. बघा, कुठे ना कुठे नोकरी मिळणं, कुठं सेटल होणं खूप जरुरी आहे. बदलीचे स्वप्न आताच बघू नका. बदली होत राहील. बदली काही नाही झाली तर काही माणूस मरणार नाही आहे. नोकरी नसल्यानंतर खूप मोठा फरक पडणार आहे मित्रांनो. नोकरी आहे ती कुठेही असली तरी चालते, नसल्यानंतर खूप मोठा फरक पडतो, असल्यानंतर एवढा फरक पडत नाही. त्यामुळे परत एकदा सांगतो, ही जिल्हास्तरीय असो की विभागस्तरीय असो, त्या गोष्टीचा विचारच नका करू. आता तुम्ही काही डिप्रेशनमध्ये जासाल की यार आता जिल्ह्यानुसार झाल्यावर का होईल, विभागानुसार झाल्यावर का होईल, नाही राज्यस्तरीय चांगलं होतं. सर्वच चांगलं आहे आणि सर्वच वाईट आहे. आपल्यासाठी सर्वच चांगलं आहे आणि आपल्यासाठी सर्वच वाईट आहे. मानलं तर चांगलं आहे, नाही मानलं तर वाईट आहे. त्यामुळे मानून घ्या की बाबा जिल्हास्तरीय होऊ दे, राज्यस्तरीय होऊ दे किंवा विभागस्तरीय होऊ दे, कोणतीही स्टेज झाली तरी तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही विभागामध्ये आणि राज्यस्तरीयमध्ये तुम्ही कुठेही क्वालिफाय आहात, पात्र आहात. त्यामुळे असं टेन्शन घेऊ नका की मी या जिल्ह्यासाठी पात्र नाही, मी त्या विभागासाठी पात्र नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी पात्र आहात. फक्त एकच गोष्ट होणार आहे की तुमची बदली होणार नाही, तुमच्याकडून बॉन्ड पेपर लिहून घेतील बस. याच्या व्यतिरिक्त कोणताही बदल होणार नाही. कट ऑफमध्ये 19-20 होईल झालं तर, बाकी काहीसुद्धा होणार नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. अभ्यासाकडे फोकस करा, टाईमपास बंद करा. कारण की तुम्ही म्हणसाल नोटिफिकेशन आल्यावर मी अभ्यास करील आणि हे अभ्यास करीन. काही विद्यार्थी खूप कंटिन्यू अभ्यासामध्ये असतात आणि त्यांचं सिलेक्शन होऊन जातं मित्रांनो. त्यामुळे प्लीज बी सिरियस, बी पॉझिटिव्ह. ओके, स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित अभ्यास करा. कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीचा तुमच्यावर इम्पॅक्ट होऊ देऊ नका. या गोष्टी जिल्हास्तरीय किंवा काय असेल तर त्या होऊ द्या. आपण प्रत्येक गोष्टीला फेस करणं जरुरी आहे. कारण की शासनाने निर्णय काढल्यानंतर आणि नवीन पद भरतीमध्ये कोणताही निर्णय आला तर त्या गोष्टीला आपल्याला फेस करायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला फेस करण्याची ताकद ठेवा आणि निगेटिव्हमध्ये बिलकुल जाऊ नका. आणि जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो आपला. तो एकदा जुना व्हिडिओसुद्धा बघून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मला माहीत आहे मी थोडं व्हिडिओमध्ये जास्त बोललो आहे, पण ज्या आहे माझ्या मनात असतं मी तेच बोलतो मित्रांनो. कोणाला खुश करण्यासाठी मी 5 मिनटासाठी, कोणाला क्षणिक सुख देण्यासाठी मी कोणतीही गोष्ट बोलत नाही. त्यामुळे माझे शब्द थोडेसे हार्ड वाटत असतील त्यासाठी सॉरी. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि
त्या व्हिडिओची तुम्ही वाट बघसाल, मला माहिती आहे मी उद्या तो व्हिडिओ नक्की अपलोड करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.